नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशा संदर्भात आहे. आज आपण बघणार आहोत की होओपनोपोनो या टेक्निकचा वापर करून आपण आपलं पैशांबद्दलचं नातं कशा प्रकारे सुधारू शकतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की लहानपणापासून आतापर्यंत पैशांबद्दल अनेक गोष्टी कळत नकळतपणे आपल्या मनात रुजत जातात. आपल्या आईवडिलांकडून, शेजारच्या लोकांकडून किंवा आपण ज्या मित्रपरिवारात राहतो त्या मित्रमैत्रिणींकडून पैशांबद्दलचे अनेक गैरसमज हे आपल्या मनात रुजत गेलेले आहेत. आपण अनेक गोष्टी ऐकतो, जसं की पैसा कमावणं खूप कठीण आहे, पैसा कमावणं आपल्यासारख्याचं काम नाही आहे. त्याचप्रकारे जे लोक चांगले नसतात त्यांच्याचकडे जास्त पैसा येतो. अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी कळत नकळतपणे आपल्या मनात ह्या आतापर्यंत रुजत गेलेल्या आहेत. आणि कदाचित या विचारांमुळेच पैशांबद्दलचं आपलं नातं देखील हे बदलत गेलेलं आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक गायडेड मेडिटेशन करणार आहोत, ज्यामध्ये आपण होओपनोपोनो या सुंदर टेक्निकचा वापर करून पैशांबद्दलचं नातं पुन्हा एकदा आपण रिफ्रेश करणार आहोत. पुन्हा एकदा ते नातं सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्या मनात पैशांबद्दल जे काही जुने गैरसमज आहेत, भीती आहे, नकारात्मक विचार आहेत किंवा ज्या काही वाईट भावना साठवून राहिलेल्या आहेत, त्यांना या व्हिडिओमध्ये आपण ओळखणार आहोत आणि त्यासाठी आपण पैशाशी माफी मागणार आहोत. त्याचप्रकारे पैशाने आजपर्यंत आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्या घरात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पैशामुळेच आलेल्या आहेत. त्या गोष्टींसाठी आपण पैशाला धन्यवाद देणार आहोत आणि त्या सर्वांबद्दल आपण एक कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. सो ही एक गायडेड मेडिटेशन असणार आहे. यामध्ये तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार, 5 ते 10 मिनिटाचं हे मेडिटेशन असेल. फक्त रिक्वायरमेंट हीच आहे की तुम्ही एका ठिकाणी शांत ठिकाणी बसा. हेडफोन असतील तर हेडफोन लावा, आरामात बसा. तुम्हाला सोयीचं असेल त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता, पण शक्यतो एखाद्या शांत जागी आणि स्वच्छ ठिकाणी बसून हे मेडिटेशन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा एक चांगला इफेक्ट जाणू शकेल. आता पुढच्या काही मिनिटांसाठी तुम्हाला काही करायचं नाही आहे, फक्त माझा आवाज ऐकायचा आहे आणि मी जे काही सांगेन ते मनात शांतपणे त्या गोष्टीचा अनुभव करायचा आहे. प्रत्येक गोष्ट मनात इमॅजिन करायची आहे. जसं मी बोलेल, जसं मी सांगेल त्या प्रकारे त्या गोष्टींची कल्पना करायची आहे. मी जे काही सांगेल ते फक्त तुम्हाला व्यवस्थित इमॅजिन करायचं आहे. तर चला, काही क्षणांसाठी स्वतःला या सुंदर अनुभवासाठी आपण तयार करूया. सो लेट्स स्टार्ट. सर्वांनी डोळे बंद करा आणि आता आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडा. आता काही वेळ तुमचं लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. श्वास येतोय, श्वास जातोय. आपला चेहरा, मान, खांदे, दोन्ही हात, पोट, पाठ, आपले दोन्ही पाय, आपलं संपूर्ण शरीर हलकं करा, शांत करा, रिलॅक्स करा. आता मनात कल्पना करा, आपल्या समोर पैसा म्हणजेच मनी उभा आहे. आज आपण या पैशाशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. आता मी जे काही पैशाशी बोलणार आहे ते तुम्ही स्वतः बोलत आहात असं इमॅजिन करा. डिअर मनी, आज मला तुझ्याशी मनापासून बोलायचं आहे. लहानपणापासून मी तुझ्याबद्दल अनेक गोष्टी ऐकत आलो.
पैसा कमावणं खूप कठीण आहे. आपल्याकडे कधीच पैसा पुरेसा नसतो. श्रीमंत होणं आपल्या नशिबात नाही आहे. अशा अनेक विश्वासांनी माझं मन नकळतपणे भरत गेलं आणि कदाचित त्या विचारांमुळेच मी अनेकदा तुझ्याकडे भीतीने बघायला लागलो. कधी तुला कमी समजलं, कधी तुझ्याबद्दल नकारात्मक विचार केले, कधी तुझ्याबद्दल नकारात्मक बोललो. जर माझ्या या विचारांनी आपल्या नात्यात अंतर निर्माण झालं असेल तर हे पैसा, हे मनी, आय एम रिअली सॉरी. मला क्षमा कर. माझ्या नकळत तयार झालेल्या प्रत्येक नकारात्मक विश्वासासाठी मला क्षमा कर. आय एम रिअली सॉरी. डिअर मनी, जर मी तुला नेहमी कमतरतेच्या नजरेतून पाहिलं असेल, जर मी तुला सतत पुरेसा नाही, पुरेसं नाही असंच म्हणत राहिलो असेल, जर मी स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतली असेल, तर हे मनी, हे पैसा, मला मनापासून क्षमा कर. मला माफ कर. माझ्या भीतीसाठी, माझ्या शंकांसाठी आणि तुझ्याबद्दल जे मी नकारात्मक विचार केले त्या विचारांसाठी मला क्षमा कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. डिअर मनी, आज मला जाणवत आहे तू माझ्या आयुष्यात किती वेळा माझ्या मदतीला आलायस. तू आहेस म्हणून मी माझ्या अंगावर कपडे घालू शकतो. मी माझ्या कुटुंबासाठी अन्न आणू शकतो. घरासाठी लागणारा किराणा घेऊ शकतो. वीज, पाणी तसेच इतर गरजा मी तुझ्यामुळे पूर्ण करू शकतो. माझ्या शिक्षणासाठी, प्रवासासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी तू प्रत्येक ठिकाणी मला मदत करतोस. तू प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत आहेस. कदाचित मी या गोष्टी कधी लक्षात घेतल्या नाही आहेत, पण आज मला त्या गोष्टींची जाणीव होते आणि मला त्या गोष्टींची पूर्ण जाणीव आहे आणि मला हा विश्वास आहे की तू सदैव माझ्या सोबत असतोस. म्हणून मी मनापासून तुझे आभार मानतो. डिअर मनी, थँक यू व्हेरी मच. तू माझ्या आयुष्यात आधीपासून आहेस आणि पुढेही सोबतच राहणार आहेस. यासाठी थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. तुझ्यामुळे मला अनेक सुंदर अनुभव मिळालेले आहेत. यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक यू. डिअर मनी, आजपासून मी तुझ्याकडे भीतीने नाही, नेहमी आदराने पाहण्याचा निर्णय घेतोय. मी तुला फक्त खर्च करण्याची वस्तू म्हणून नाही, तर एक जबाबदारीने वापरायचे एक साधन म्हणून तुला मी स्वीकारत आहे. तुझ्यामुळे मी माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो, इतरांना मदत करू शकतो, माझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी मी नेहमी तुझा आदर करतो, कारण मी तुझे मूल्य ओळखलेले आहे. हे मनी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. थँक यू. आय लव्ह यू. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त एक भावना ठेवा. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आणि मनातल्या मनात म्हणा, आज मी पैशांबद्दल अधिक शांत आहे, अधिक सजग आहे आणि अधिक
कृतज्ञ होण्याचा संकल्प करतोय. आणि आता असं कल्पना करा की समोर असलेला पैसा, ज्याच्याशी तुम्ही आता गप्पा मारल्या आहेत, ज्याला तुम्ही सॉरी बोलले, क्षमा कर बोलले, थँक्यू बोलले आणि ज्याला तुम्ही सांगितलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्या मनीला मिठी मारत आहात आणि तो पैसासुद्धा तुम्हाला आनंदाने मिठी मारतोय, असं इमॅजिन करा, अशी कल्पना करा. आणि हलकसं स्मित हास्य करा आणि ही शांतता तुमच्या आयुष्यात, तुमच्या संपूर्ण दिवसात सोबत असू द्या. धन्यवाद. आपला दिवस आनंदात जाओ.